तर मंडळी आम्ही गेलो होतो नागावला विपुलच्या मामाकडे. त्याच्यानंतर आमचा प्लॅन झाला तिथून जायचं नागाव हायस्कूलला. माऊली फाउंडेशन म्हणून एक महोत्सव होता, यंदाचं त्यांचं पहिलंच वर्ष होतं. तिथे आम्ही गेलो होतो. माऊली अशी काही एंट्री होती, एंट्री फी तिथे आम्ही भरली. त्याच्यानंतर आतमध्ये आम्ही एंट्री केली. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स होते, खाण्याचे, काही वस्तू, ज्वेलरी, कपडे वगैरे वेगवेगळे अशा प्रकारचे स्टॉल होते. इमिटेशन ज्वेलरी आणि कपड्यांचे स्टॉल तर भरपूर होते आणि रेटसुद्धा ओके होते. पण जास्त नव्हते, छान होते. इथे सुंदर अशा साड्या होत्या. तुम्हाला बघायला मिळेल. इथे मी काही 2-3 कुर्ती बघितल्या, आवडल्या, पण माझ्या साईजच्या नव्हत्या, त्यामुळे मला त्या घेता नाही आल्या. पण छान होत्या आणि रेटसुद्धा छान होता. 200 रुपयाला कुर्तीज होत्या, 200 ते 250पर्यंत. आणि जे पॅन्ट सेट होते ते पण ओके होते, म्हणजे 300, 350 जसं घेऊ तसं होतं. इथे लसूणसुद्धा होता, त्याचासुद्धा भाव ठीक आहे. लसूण सध्या महागलेला आहे, पण छान होता भाव. 200, 300 असं काही भाव त्यांनी सांगितले होते. वेगवेगळे पाणीपुरीचा स्टॉल, आईस्क्रीम, बदाम शेक वगैरे असे वेगवेगळे स्टॉल होते. इथे कुल्फी होती, मोमोज होते इथे. तुम्हाला बघायला मिळेल इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल होते. इथे होतं PNG ज्वेलर्सची ज्वेलरी होती. आणि इथे मुलांसाठी खेळण्यासाठी स्विमिंगचं हे होतं, त्याच्यामध्ये बसून आपल्याला स्विमिंग करायचं होतं. इथे ट्रेन होती. आणि इथे होता मिकी माऊस. सगळ्यांना जिथे उड्या मारायला आवडतं असं ठिकाण होतं इथे. त्याच्यानंतर इथे सुंदर परिसरामध्ये आणि आपल्या अलिबागमध्येही शूरवीर आहे आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून आपण खऱ्या अर्थानं नागावला ओळखतो. आणि नक्कीच ही प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळते आणि म्हणून नंतर आम्ही इथे घेतली पावभाजी आणि त्यांचा छोटासा सन्मान आपल्या महोत्सवाच्या वतीनं करणार आहोत. पावभाजीचे सुद्धा छान होते आणि पिझ्झाचे सुद्धा छान होते. मला हवी होती पावभाजी म्हणून मी पावभाजी घेतली आणि श्लोकसाठी घेतली. कार्यक्रम करणार आहोत, पण तुम्हा सगळ्यांचं सहकार्य इथे अपेक्षित आहे. आणि माझं गाव कबड्डीसाठी फेमस आहे. आपलेही गाव कबड्डीसाठी फेमस आहे. मग पेटपूजा केली, पहिली पेटपूजा, मग बाकीचं सगळं सुंदर अशी कला तुमच्या समोर मांडण्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही भरपूर खाल्ला आणि मग बाकीचं पुढचं राहिलेलं एक्झिबिशन आहे ते पाहून घेतलं. हे सुंदर असं गीत गाण्याचं खूप मेहनत आहे हे शिकण्यासाठी आणि आपला श्वास पणाला लावून.
त्याच्यानंतर मग आम्ही पुढचं पाहायला सुरुवात केली. गाणं ऐकता ऐकताच आम्ही सगळे पुढचे स्टॉल पाहायला सुरुवात केली. इथे होता सी फूड. वेगवेगळ्या प्रकारचे इथे सी फूड आपल्याला पाहायला मिळतील. 11 आणि 12 जानेवारीला आहे नागाव हायस्कूल समोर. सगळ्यांनी नक्की भेट द्या. इथे शोरमा, पापलेट फ्राय वगैरे वेगवेगळ्या थाळीत होत्या इथे. शिंगोरी फ्राय वगैरे आलू वेगवेगळ्या मच्छीची होती. नंतर इथे होतं समर्थ कृपा, त्यांचं सुद्धा वेगवेगळा स्टॉल होता. मच्छीवालं सी फूड, टेस्टी असतं सी फूड, नक्की तुम्ही ट्राय करून बघा. नंतर इथे होतं ट्विस्ट आईस्क्रीम. वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरचे आईस्क्रीम होते, पण त्याच्यामध्ये आम्ही खाल्ली इथे व्हॅनिला आणि स्ट्रॉबेरी. इथे होते वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस. भेळपुरी सेंटर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे इथे स्टॉल आपल्याला पाहायला मिळतील. इथे ते बनवत होते भेळ आणि शेवपुरी. इथे होतं मोमोज आणि त्याच्या बाजूलाच होते असे आम्ही इथे सगळे फिरलो. श्लोकनी सॉफ्टीची मजा केली. नंतर इथे एका मुलाने लावून सादर केली. एकदम सुंदर मस्त, सगळ्यांना खूप आवडली. निश्चितच माऊली महोत्सव 2025 अतिशय उत्साहात असा साजरा होत आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. पहिलं फेस्टिवल आहे आणि त्याचा आनंद आपण घेत आहोत. 2025 माऊली महोत्सव 2025. या बसा
त्याच्यानंतर आम्ही बाकीचे राहिलेले स्टॉल पाहिले. संस्थापक संदीपजी पवार यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. 2025 हा योग खऱ्या अर्थानं माऊली महोत्सवाच्या निमित्तानं जुळून आलाय. छान छान मान्यवर व्यक्ती आणि कलाकार इथे उपस्थित होतात आणि या व्यासपीठावर खऱ्या अर्थानं आपली कला सादर करून त्यानंतर मग आम्ही निघालो आमच्या घरी. गुड नाईट. करण्याचा प्रयत्न आम्ही कलाकार करतोय, कारण जरा सगळी लोक शांत बसली आहेत आणि आम्हाला